की पीएमआरडीचे ऑफिसेस प्रत्येक तालुक्यामध्ये आले पाहिजे. इथनं औंधला जायचं, औंधला गेल्यानंतर त्यांना कळतं औंधला दुसरीकडे जायचंय. म्हणजे पीएमआरडी येत असताना जर पीएमआरडीचं ऑफिस आता एमएससीआरडीचं असेल आपली गावं, तर त्यांची ऑफिसेस साहेब आले पाहिजेत. कारण की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या लोकांना तिकडे औंधला जावं लागतं. शेतकरी वर्ग असतो, त्यांना माहित नाही भेटायचं कुणाला काय, कुणाला संबंधित अधिकारी जागेवर भेटत नाही. इथनं औंधला जायचं, औंधला गेल्यानंतर कळतं की तो अधिकारीच नाही. तर त्यांचे स्पेसिफिक प्रत्येक अधिकारी आणि एक ऑफिस आपल्या इथं पाहिजे. दुसरी गोष्ट साहेब सांगतो तुम्हाला की पीएमआरडी असताना ही संपूर्ण गावं पीएमआरडी मध्ये होती, सारोडापर्यंत वगैरे अशी, आणि इकडे मला वाटतं विंजरपर्यंत होती. तर करंदी, कामथडी आणि कोटवड वस्ती ते उमरे, करंदी कामथडी ते 3,18,00,000 निधी पीएमआरडीच्या मधनं वितरित झाला. त्यानंतर कोटवड वस्ती ते उमरे तर तो 2,28,00,000 रुपये झाला. असं कुणाला तरी वाटलं की पीएमआरडीचं डीपी कॅन्सल करावा, आणि डीपी कॅन्सल केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आता की हा निधी तुम्हाला पीएमआरडी केल्यामुळं तर करंदी आता पीएमआरडी मध्ये नाहीये साहेब, कामथडी आहे, व त्यांनी तो रोडच कॅन्सल केला. आज आमची रोडची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे. परंतु हे करत असताना साहेब त्यांच्यावर कंट्रोल नाही राहिलं साहेब कुणाचं.